डोंबिवलीतली मागच्या काही वर्षातली ही तिसरी घटना आहे। आग लागते, स्फोट होतात, माणसं मरतात, 2 दिवस बातम्या चालतात, पण ह्याच्यावरती कायमची उपाययोजना शोधण्याचं काम एमआयडीसीने केलंय का? कोणाला जबाबदार धरलंय का? फायर फायटिंगचं ऑडिट केलंय का? ज्वालाग्रही पदार्थ कुठे ठेवले पाहिजे ह्याच्याबद्दल एक जर्नल आहे, एक पुस्तक आहे, त्याचं पालन केलं जातं का? आग लागली, आग लागली, आग लागली, मंत्री बसणं, संत्री बसणं, सगळे धावत सुटतात। त्याच्यानंतर कोण म्हणतं फायर फायटिंग चेक करायला येऊ नका, याचे सुद्धा पैसे मिळतात। आमच्या ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये जेवढ्या काही नवीन आयटी इंडस्ट्रीज, म्हणजे त्या एमआयडीसी बंद करून आयटी इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आहेत, त्याच्यात एखादं तरी फायर ऑडिटचं सर्टिफिकेट आहे का विचारा? काढा व्हाईट पेपर आणि सगळ्या कंपनीचे फायर ऑडिट दाखवा बरं। पैसे का खेळ है, सब चलता है। काय होतंय, गरीब माणसं मरतो ना, मेला तर मेला, 10 दिवस 13 दिवस 13 वेळचं जेवण खाल्लं की संपलं आपलं जबाबदारी। हे सत्ताधाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे ना, या असल्या गोष्टींना तो जरा कमी करा। ह्याच्यात गरिबांचा जीव जातो। डोंबिवलीमध्ये 2 वर्षापूर्वी अशीच आग लागली होती, पार लोकांच्या घरापर्यंत पोहोचली होती। आपण सुधारलो नाही त्याच्यातनं। होर्डिंग पडलं, हे होर्डिंग पडणार हे सगळ्यांना माहिती होतं। एवढं हेवी स्ट्रक्चरला मान्यता महानगरपालिकेने कशी दिली? हे होर्डिंग कोणी परमिशन दिली बांधायला? ह्याचं काही टेंडर निघालं होतं का? हे सगळे प्रश्न 8-8 वेळा पत्रातनं मी स्वतः विचारले आहेत। प्रशासकीय यंत्रणा कोणाचं ऐकतच नाही, त्यांच्यावर कोणाचं बंधनच नाही, त्यांच्यावर कोणाचा लगामच नाही। चंदा दो धंदा लो, 20% पोहोचवली मंत्रालयात की झालं आपलं काम। ये 20% की सरकार है, 20% की इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये 20% की सरकार। ये 20% जो आहेत ना, ते जीवाचा हात करतायत। और अगर मला जर विचारलं की त्या होर्डिंग पडण्यामागे कोण जबाबदार, इथल्या आगीला कोण जबाबदार, याचं उत्तर एकच आहे, पैशासाठी आपलं स्वत्व ठाम ठेवणारं हे सरकार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।